नाही रावसाहेब, मला दोन प्रश्न आहेत. तुम्ही म्हणतात की राज ठाकरेंना या निर्णयाची कल्पना नव्हती, स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला. पण जी माहिती मिळते आहे, ही सत्ता स्थापन किंवा ही आघाडी होण्याआधी मुंबईतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर मनसे नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या. ज्या बैठकीत राजू पाटील, संदीप देशपांडे असे पक्षाचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की नेमकं स्थानिक स्तरावर होतंय काय. तर ही असं कसं म्हणता येईल की ही माहिती ही माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती. तुम्ही जे सांगताय हा, ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही होती. पण ते अत्यंत, तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव, त्यांनी या संदर्भात मलाही ही माहिती दिली की असं असं घडत आहे, असं असं घडत चाललेलं आहे. हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चाललंय पडद्यामागे त्याची खडानखडा माहिती आहे. पण मग तेच म्हणतोय की राज ठाकरे म्हणतात की तो स्थानिक स्तरावरचा निर्णय आहे, मला या बाबतीत कल्पना नव्हती. तर मग हा निर्णय आता बदलला जाऊ शकतो. नाही नाही, आता बघा, त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. ज्या प्रकारचं समाज माध्यमातून, वृत्तपत्रातून संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शिंदेविरुद्धचा जो राग आहे मराठी माणसावर, तो पाहिल्यावरती लक्षात येईल की अशा प्रकारची कोणती युती मराठी माणूस मान्य करत नाही. म्हणून मुंबईमध्ये आम्हाला यश काय मिळालं? शिंदेंना धडा शिकवायचा होता, गद्दारांना धडा शिकवायचा होता, म्हणून मुंबईमध्ये यश मिळालं मोठ्या प्रमाणामध्ये. त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले भाजप आणि शिंदेंचा पराभव करण्यासाठी. आता मला असं सांगण्यात आलं की काही ठिकाणी शिवसेनेने सुद्धा अशा युत्या केलेल्या आहेत. मला तसं दिसत नाही. कणकवलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती, पण ती निवडणुकीपूर्वी, आणि त्यात सर्व पक्षीय होते. बरोबर ना मी म्हणतोय ते? शिंदेंबरोबर युती नाही आहे ती. एक सर्वपक्षीय आघाडी एका लहानशा नगरपंचायतीसाठी निर्माण झाली, त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली. शिंदेंबरोबर निवडणुकीनंतर जर कुठे युती केली असेल तर ते मला दुर्बीण घेऊन शोधावं लागेल. नाही, पण रावसाहेब त्यात एक असं आहे की काल कल्याण डोंबिवलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक 7 नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटतात, चर्चा करतात. त्यानंतर मातोश्रीच्या दरवाजावर उमेश बोरगावकर जे कल्याण डोंबिवलीचे तुमचे गटनेते आहेत, ते अशी प्रतिक्रिया देतात की कोणता प्रस्ताव जर आम्हाला आला तर आम्ही त्याचा विचार करू. अगदी मग तो भाजपचा असेल किंवा शिंदे शिवसेनेचा असेल, तर प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू, असं ते म्हणत आहेत. आणि बघा, शेवटी निर्णय हा मातोश्रीवरून घेतला जाईल आणि असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जातील. एवढंच मी सांगतो. पण काल जो केडीएमसी मध्ये मनसेने निर्णय घेतला आहे